नमस्कार. या विशेष विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रत्येकासाठी हे एक अत्यंत महत्त्वाचं टॅक्टिकल टूलकिट आहे. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजेच गणितीय अभियोग्यता सोडवताना वेळेची कमतरता कशी टाळायची आणि गणिते रॉकेटच्या वेगाने कशी सोडवायची हे आज आपण पाहणार आहोत. हे नुसतं मार्गदर्शन नाही बरं का, तर परीक्षेत घड्याळावर कंट्रोल मिळवण्याची ही एक मास्टर की आहे. आता एक विचार करा, MPSC आणि UPSC सारख्या परीक्षांमध्ये यशाचं दडपण आणि स्पर्धा किती भयानक असते हे आपल्याला माहीतच आहे. CSATचा पेपर आणि शेवटची 15 मिनिटं उरलेली असताना जी काही धांदल उडते ती आठवा. अशा वेळी फक्त गणिताची सूत्रे पाठ असून चालत नाही. इथे खरी लढाई असते ती वेळेची. परीक्षेत वेळ हीच खरी करन्सी आहे. जे टॉपर्स असतात ना, ते फक्त अचूक उत्तरे काढत नाहीत, तर ते ती उत्तरे सर्वात कमी वेळेत शोधून काढतात. घड्याळाच्या काट्यांना चकवा देऊन पारंपरिक पद्धतींना बगल कशी द्यायची याचं अचूक तंत्र त्यांना माहीत असतं. म्हणूनच हा मुद्दा फार महत्त्वाचा ठरतो की वेळेचे व्यवस्थापन हे अचूकते इतकेच महत्त्वाचे का आहे. बऱ्याचदा गणिते अचूक सोडवता येतात, पण पारंपरिक पद्धतीने गेल्यास पेपर पूर्णच होत नाही. विचार करा, 100% अचूकता आहे, पण वेळेअभावी निम्म्याच प्रश्नांची उत्तरे दिली तर कट ऑफ कसा पार होणार? शक्यच नाही. म्हणूनच नुसती सूत्रे रटून चालणार नाही, तर वेगळा विचार करणं गरजेचं आहे. असे काही भन्नाट शॉर्टकट्स आणि ट्रिक्स आहेत जे परीक्षेच्या त्या तणावपूर्ण वातावरणात मौल्यवान सेकंड आणि मिनिटे वाचवू शकतात. आणि याच वाचलेल्या वेळेचा उपयोग कठीण प्रश्नांसाठी करता येतो. तर सुरुवात करूया लेव्हल 1 पासून, सरळ व्याज म्हणजेच सिंपल इंटरेस्टच्या स्पीड ट्रिक्स. सरळ व्याजाचं जग तसं पाहिलं तर एकदम सोपं आणि सरळ रेषेत चालणारं असतं. इथे कोणतीही गुंतागुंत नाही. मुद्दल नेहमी स्थिर असते, त्यामुळे मिळणारं व्याज दरवर्षी तेवढंच राहतं. याउलट चक्रवाढ व्याज म्हणजे व्याजावर व्याज, जे थोडं डोकेदुखी वाढवतं. आता सरळ व्याजाचं एक अत्यंत बेसिक सुवर्णसूत्र सर्वांना माहीतच आहे, रास बरोबर मुद्दल अधिक सरळ व्याज. पण जर खऱ्या अर्थानं स्पीड वाढवायचं असेल आणि वेळेची बचत करायची असेल तर या साध्या सूत्रांच्या खूप पुढे जावं लागेल. कारण पारंपरिक सूत्रांमध्ये अडकून पडलो तर आपला वेळ नक्कीच वाया जाणार. चला तर मग वेळ वाचवणारं पहिलं आणि अतिशय भारी तंत्र पाहूया, एन पट ट्रिक. परीक्षेत हमखास असे प्रश्न येतात की एखादी रक्कम ठराविक वर्षात स्वतःच्या 4 पट किंवा 5 पट होते, तर व्याजाचा दर काय असेल? आता इथे लांबलचक बीजगणिताची समीकरणे मांडत बसलात तर वेळ हातातून गेलाच म्हणून समजा. या ट्रिकमागे एक अत्यंत साधं लॉजिक आहे. जर रक्कम एन पट होत असेल तर मुद्दल वगळता मिळणारं व्याज हे नेहमी मुद्दलाच्या n-1 पट असतं. बस हे लॉजिक वापरलं की किचकट पायऱ्या पूर्णपणे टाळता येतात आणि व्याजाचा दर अगदी काही सेकंदात समोर येतो. आणखी एका प्रकारच्या प्रश्नांमध्ये व्याजाचा दर किंवा काळ बदललेला असतो. म्हणजे समजा दर एका विशिष्ट टक्क्यांवरून दुसऱ्या टक्क्यांवर जातो आणि त्यातून मिळणाऱ्या व्याजातील फरक विचारला जातो. अशावेळी जुन्या दराने व्याज काढून मग नव्या दराने व्याज काढायचं आणि मग त्यांची वजाबाकी करत बसायचं, हा अत्यंत वेळखाऊ आणि चुकीचा मार्ग आहे. त्याऐवजी दरांमधील जो थेट फरक आहे ना, फक्त त्याच फरकावर व्याज काढलं तर उत्तर एका झटक्यात मिळतं. बदललेल्या दराचा थेट फॉर्म्युला वापरला की गणिताच्या अनेक पायऱ्या वाचतात आणि परीक्षेतील मौल्यवान मिनिटे सत्कारणी लागतात. आता वळूया पुढच्या टप्प्याकडे, लेव्हल 2, चक्रवाढ व्याज म्हणजेच कंपाऊंड इंटरेस्टचे फास्ट ट्रॅक्स. सरळ व्याजापेक्षा चक्रवाढ व्याजाची गणितं सोडवताना विद्यार्थ्यांचा सर्वाधिक वेळ जातो, कारण याची पारंपरिक सूत्रे भयंकर किचकट असतात आणि घातांकाची आकडेमोड करणं म्हणजे कठीणच काम. यावर उपाय काय, तर क्रमिक टक्केवारी पद्धत म्हणजेच सक्सेसिव्ह पर्सेंटेज मेथड ही एक अतिशय हलकी फुलकी आणि स्मार्ट पद्धत आहे. 2 वर्षांच्या कालावधीसाठी कंसातील घातांकाचे ते अवजड सूत्र वापरण्याऐवजी फक्त r+r+r गुणिले r भागिले 100 हे प्रभावी सूत्र वापरा. उदाहरणार्थ, जर व्याजाचा दर 10% असेल तर पारंपरिक पद्धतीने डोकं फोडण्याऐवजी 10+10+100 भागिले 100 असं सोडवल्यास थेट 21% हा प्रभावी चक्रवाढ व्याजदर मिळतो. आता फक्त मुद्दलाचे 21% काढले की अचूक उत्तर समोर आहे की नाही. घातांकाच्या कचाट्यातून वाचवणारा उत्तम मार्ग. आणि याचबरोबर आणखी एक भन्नाट पद्धत म्हणजे अपूर्णांक पद्धत किंवा फ्रॅक्शन मेथड. यामध्ये आपण व्याजाच्या दराला थेट अपूर्णांकात बदलतो. कसं, तर समजा दर 20% असेल तर तो 1/5 असा लिहिला जातो. इथे छेदामधील 5 हा मुद्दलाचा भाग आहे आणि अंशातील 1 हा व्याजाचा भाग आहे. आता जर 2 वर्षांसाठी गणना करायची असेल तर या अंकांची थेट वर्गवारी करायची. म्हणजे मुद्दलाचे गुणोत्तर 5चा वर्ग 25 होतं आणि रास ही 5+1 चा वर्ग म्हणजेच 36 होते.
मुद्दल आणि रास यांचं हे थेट गुणोत्तर हातात आलं की प्रश्नात दिलेल्या कोणत्याही रकमेचा या गुणोत्तराशी संबंध जोडून उत्तर अत्यंत वेगाने शोधता येतं. एकदम सिंपल. चला तर मग आता प्रवेश करूया बॉस लेव्हलमध्ये तफावतीच्या अत्यंत महत्वाची आणि निर्णायक सूत्रे. स्पर्धा परीक्षांचे पेपर सेट करणाऱ्यांचा एक अत्यंत आवडता आणि लाडका प्रश्न म्हणजे एकाच मुद्दल, दर आणि काळासाठी सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातील फरक विचारणे. आता यासाठी आधी सरळ व्याज काढायचं, मग चक्रवाढ व्याज काढायचं आणि मग त्यांची वजाबाकी करत बसायचं. असं केलं तर वेळेचं मोठं नुकसान होणार हे नक्की. अशावेळी ही तफावतीची सूत्रे परीक्षेत थेट आणि हमखास मार्क मिळवून देतात. बघा, 2 वर्षांच्या कालावधीतील तफावत काढण्यासाठी D = P × R/100 चा वर्ग हे सोपं सूत्र वापरायचं. 3 वर्षांचं सूत्र बघायला थोडं मोठं वाटतं, ज्यामध्ये याच सूत्राला कंसात 300 + R/100 ने गुणलं जातं. पण विश्वास ठेवा, पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत ही सूत्रे वापरल्यास आकडेमोड अगदी निम्म्यावर येते. MPSC आणि UPSCच्या CSAT पेपरसाठी ही सूत्रे खऱ्या अर्थाने गेम चेंजर ठरतात. आता आपण आलोय शेवटच्या टप्प्यावर, प्रत्यक्ष परीक्षेच्या दिवसासाठी काही खास प्रो टिप्स. फक्त सूत्रे आणि ट्रिक्स माहीत असणं पुरेसं नसतं, तर परीक्षेच्या दिवशी कोणताही गोंधळ उडू न देता या सर्वांचा अचूक वापर कसा करायचा हे समजणं सर्वात महत्त्वाचं आहे. यासाठी काही रॅपिड फायर प्रो टिप्स कायम लक्षात ठेवा. पहिली टिप म्हणजे गणितातील एककांचे सातत्य राखणे. म्हणजे काय, तर गणितात वेळ नेहमी वर्षांमध्येच असायला हवा. जर तो महिन्यात दिला असेल तर त्याला 12ने भागा आणि दिवसांत असेल तर 365ने भागा. दुसरी टिप म्हणजे चक्रवाढ व्याजासाठी ट्री मेथडचा वापर करणं. पहिल्या वर्षापासून दुसऱ्या वर्षापर्यंत व्याजावर व्याज कसा मिळतं हे अशा झाडाच्या फांद्यांसारखं डोळ्यांसमोर उभं केलं ना की संकल्पना एकदम क्लिअर होते. आणि तिसरी अतिशय जबरदस्त टिप म्हणजे पर्याय वगळण्याची पद्धत, म्हणजेच ऑप्शन एलिमिनेशन. बघा, एका वर्षापेक्षा जास्त काळासाठी चक्रवाढ व्याज नेहमीच सरळ व्याजापेक्षा थोडं जास्तच असतं हे त्रिकालबाधित सत्य आहे. त्यामुळे आधी सरळ व्याजाचा ढोबळ अंदाज घ्यायचा आणि जे पर्याय खूपच कमी किंवा अवास्तव वाटत असतील ते थेट उडवून टाकायचे. याने तुम्ही अचूक उत्तराच्या अगदी जवळ पोचता. शेवटी एवढंच सांगेन की स्पर्धा परीक्षांमधील वेळेवर मात करणे हे केवळ हजारो गणिते सोडवण्यावर अवलंबून नसतं, तर अतिशय स्मार्ट आणि अचूक रणनीती वापरण्यावर अवलंबून असतं. आज आपण ज्या वेळेची बचत करणाऱ्या स्पीड ट्रिक्स पाहिल्या त्यावर जर तुम्ही पूर्णपणे प्रभुत्व मिळवलं तर विचार करा, तुमच्या पुढच्या मॉक टेस्टच्या रणनीतीत किती मोठा आणि सकारात्मक बदल घडून येईल. हे केवळ गणिते सोडवण्याचे मार्ग नाहीत, तर हातातून निसटणारा वेळ जिंकण्याची ती प्रभावी शस्त्रे आहेत. हे नवीन हाय स्टेक्स टूल किट स्पर्धेत नक्कीच खूप पुढे घेऊन जाईल आणि सर्वात कठीण प्रश्नांना भिडण्यासाठी पुरेसा वेळही मिळवून देईल. तर मग या सर्व ट्रिक्सचा सराव करा आणि वेळेवर राज्य करा. या विशेष विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.